पण घडवतोय. जिथं हारणार जिथं होणारच आहे, जो जिंकणार तो वेलकम असणार आहे, जो हारणार त्याचं पण वेलकम असणार आहे. फक्त आपण एकत्र एक कुटुंब आहे, हार जीत होणारे सर्वांचे एक कुटुंब आहे. आणि ज्या ग्राउंडमध्ये आपण खेळणार आहे सगळ्या हात दाखवा जेव्हा ग्राउंडमध्ये असणार आहे तर शरद असू द्या, राजेंद्र वाडकर असू द्या, खोले असू द्या, कुणी असू द्या, ग्राउंडमध्ये माझा तो दुश्मन असणार आहे, म्हणजे स्पर्धी असणार आहे, त्याच्याबरोबर आपण दुश्मनी होणार आहे. पण जेव्हा आपण ग्राउंडच्या बाहेर जाणार तेव्हा शरद माझा मित्रच आहे, ह्याच दृष्टिकोनात आपल्याला खेळायचे. कुणी इथे मित्र नाही, कुणी कुणाला हसू नये, कुणाला बॅटिंग येत नसेल, काय येत नसेल, कुणी कुणा हसू नये. प्रत्येक इथं क्रिकेट दाखवायला आलाय. दुसरी गोष्ट, आपण जे नियमावली बनवल्या ही क्रिकेटचीच नियमावली, ह्याच्या बाहेर काय नियमावली नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण अंपर आपलेच आहेत. प्रत्येकाने जे अपील करतो आपण, बॉलर असू द्या, प्रेशर अंपरवर टाकणं गरजेचं आहे. अंपरनं पण ते एकामेकाला विचारून नेम सांगणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं सर्वांनी इथं खेळीच्या वातावरणामध्ये आपण खेळायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण जेव्हा 2 टीम खेळणार आहेत बघा, लक्षात ठेवा, आपल्याला ग्राउंड बरोबर नसतं, आपल्यामध्ये पाणी बॉल जातो, आपल्याला हे होतं. तर 2 ज्या टीम बाहेर बसतात त्याच्यातले कमीत कमी 6 फिल्डर, लेफ्ट साईडला 2, समोर 2, इकडे ऑफ साईडची गरज नाही आहे, आणि इथं 2,